नमस्कार, न्यूज मॉल 18 मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। मी प्रियंका पाटील शेळके। जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी। हे एलएम सीएसआर चे पैसे आहेत का याच्यावर? मोठे म्हणून कोणी आहे का? घेतले नाही पण घेऊ शकतो आपण। या ज्या संस्था आहे आपली ती केंद्रातली जी संस्था आपल्याला मटेरियल देते आलिमको त्याचे गोटे म्हणून कोणी आहे का? आर्टिफिशियल लिंब आणि त्याच्यासाठी आपल्याला मुंबईचं सेंटर दिलेलं मुंबईला त्यांचं रिजनल ऑफिस आहे सर, न्यू बॉम्बेला। तिथे श्री सेन गुप्ता म्हणून रिजनल मॅनेजर आहे अलिम्पोचे। आर्टिफिशियल लिंब मॅन्युफॅक्चरिंगचं त्यांचं मेन कानपूरला ऑफिस आहे आणि न्यू मुंबईला रिजनल ऑफिस आहे। तुमच्याकडे जी माहिती आता जे वेबसाईटला गोटे म्हणून आम्ही काढले डिटेल्स त्यांचे पण ते श्री सेन गुप्ता मी माहिती देतो पाहिजे तर तिथले जे मॅनेजर आहे त्यांचे। तुम्ही कुठे बसून काम करता स्वतः? मी तिथेच एनजीओ कुठं? तिथे डीडीएससी विखे पाटील फाउंडेशन। अच्छा, तिथं बसून काम करतो। हो। अरे बाळा तसं देताच येत नाही हो की शासन निर्णय तुझे म्हणतो ना विखे पाटील फाउंडेशन मार्फत चालले त्यांना देताच येत नाही। जर वाच इंग्रजीतच वाचतो बरोबर, वाचून मला सांग जरा याचे अर्थ देताच येत नाही त्यांना। त्यांच्या मार्फत चालवत देऊन डायरेक्ट चालू शकता ना सर। हे एडिप स्कीमचं आहे, एडिप स्कीम हे कोणी पण हे करू शकतो, इम्प्लिमेंट करू शकतो। ते पण त्यांच्या मार्फत चालतं ना? नाही आता एडिप स्कीम आपण डीडीएससी ला घेतलं पण कुणी पण एनजीओ एडिप साठी अप्लाय करू शकतो। एडिप मध्ये फक्त तुम्हाला आर्टिफिशियल लिंब हे पण त्यांनाच दिलं का? नाही सर, हे बरेच जणांनी घेतलेले नगरमध्ये, दुसऱ्या संस्था पण घेतात। आपण डीडीएससी थ्रू कंपल्सरी सेंट्रल गव्हर्नमेंटचं एडिपचं पण अजून कोण कोण कुणी पण एनजीओ आता कोण आहे? सर मी फाइंड आउट करतो पण कोणताही एनजीओ एडिप आता कोण आहे? एनजीओ ला माहिती तर पाहिजे ना दुसऱ्या। आता कोण आहे? सर 2018 पासून तर डीडीएससी थ्रूच केलेलं आहे आपण, पण कोणताही एनजीओ एडिप साठी अप्लाय करू शकतो। नाही सीएसआर हे आता संस्थेला जे अलॉट केलं सरकारनं, तुम्ही सिव्हिल हॉस्पिटल म्हणून ते सेंटर इतकं चालवणं सक्षम नाही आहात, अडचण आहे का? नाही, आता हे जेव्हा केलंय ना तेव्हा ते समाज कल्याण विभागाच्या मार्फत काही ठिकाणी सिव्हिलला आहेत म्हणतात,